वांजुटी एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या गावामध्ये एक जोडपं राहत होतं. त्यांचा संसार खूप सुखाचा चाललेला होता. हसत खेळत संसाराला 12 वर्ष कधी झाली कळलेच नाही. दोघांमध्ये खूप प्रेम होते. दोघेही नेहमी आनंदी राहायचे. पण सुमनला वाटायची की आपल्या पदरी मूल नाही. ती सतत नाराज राहायची. दुसऱ्यांची मुले बघून तिला खूप आनंद व्हायचा. ती त्यांच्याजवळ जायची, त्यांचा लाड करायची. पण जेव्हा त्यांच्या आईला कळायचं की आपली मुलं सुमनकडे गेली आहे, तर त्या बायका सुमनला वांजुटी म्हणून टोमणे मारायच्या. मग सुमनला खूप वाईट वाटायचं. कोणी तिला हळदी कुंकवाला बोलत नसे, तर कुठल्या कार्यक्रमालाही बोलवत नसे. वांजुटे म्हणून तिचा सतत राग करायचे. मग ती खूप रडत बसायची. नवऱ्याला नेहमी म्हणायची की देवाने आपल्याला सर्व काही दिले आहे, मग आपल्या पदरी मूल का नाही दिलं. पण त्याचे उत्तर त्यालाही तिला देता आले नाही. तो स्वतःच्या नशिबाला कोसायचा, पण तिला धीर देत असे. सुमनने खूप नवस केले, दान धर्म केला, पण तिला हवं तसं फळ मिळत नव्हतं. ती नवऱ्याकडे हट्ट घालायची की मला मूल पाहिजे, पण नवरा तिला काहीच उत्तर देत नव्हता. त्याला खूप त्रास होत होता. सुमनला तिच्या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे संसार मोडल्यासारखंच होतं. त्याचं सुमनवर जीवापाड प्रेम होतं आणि सुमनचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याने सुमनपासून खूप काही गोष्टी लपवल्या होत्या. त्याच्या मनात भीती होती की मी जर सुमनला खरं सांगितलं तर ती मला सोडून जाईल. तो मनातल्या मनात खूप खचत होता. एकदा त्याच्या मनात आले की आपण सर्व काही सुमनला खरं सांगूयात, पण त्याची हिंमतच होत नसे. सुमन दिवसेंदिवस खूप खचत चाललेली होती. बायकांचे टोमणे काय कमीच होत नव्हते. ते सतत टोमणे मारत राहायच्या. एक दिवशी आशा काकूंचा नातू बाहेर खेळत होता. खेळता खेळता तो रस्त्यावर आला. सुमननी हे पाहिलं आणि ती बाळाच्या दिशेने पळत गेली आणि त्या बाळाला उचललं, त्याला कडेवर घेतलं आणि त्याच्या पाप्या घेऊ लागली. हे आशा काकूंनी पाहिलं आणि सुमनवर जोरात ओरडली, ही वांजुटी दुसऱ्यांच्या मुलांना खाईल म्हणून दुसऱ्यांच्या मुलांच्या मागे लागते. असं म्हणून तिने बाळाला सुमनकडून घेतलं. आशा काकू सुमनला काहीच बोलू देत नव्हत्या. काय घडलं ते पण सांगून देत नव्हत्या. उलट सुमनला बोलले की तू माझ्या बाळांपासून लांब राहायचं, असं म्हणून निघून गेल्या. सुमनला रडू आवरेना. ती तशीच पळत सुटली व आपल्या नवऱ्याला बिलगली व खूप मोठ्याने रडू लागली. देवाने मला सगळं काही दिले, फक्त माझ्या पदरी मूल दिलं नाही. तिची ही अवस्था बघून नवऱ्याला खूप वाईट वाटले व तो म्हणाला, मी आज हिला सर्व काही सांगणार. आज बोललो नाही तर जन्मभर मलाच त्रास होणार आहे. तो तिला ओढत आतमध्ये घेऊन गेला घरात व तिला म्हणाला, सुमन, मी आज तुला एक खूप मोठं रहस्य सांगणार आहे. ते तुला ऐकावंच लागणार आहे. काळजावर दगड ठेव, पण मी जे काही सांगणार आहे ना ते तुला ऐकावंच लागेल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, म्हणून मी तुझ्यापासून लपवलं. हे सगळं आपल्या भल्यासाठीच होतं आणि आपल्या प्रेमाखातीरच होतं. तू मला चुकीचं समजू नकोस. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय ग. तुला गमवू नये म्हणून मी हे सगळं सांगितलं नाही, तुझ्यापासून लपून ठेवलं. सुमन, मी तुला कधीच मूल देऊ शकत नाही, कारण माझ्या रक्तामध्ये निगेटिव्ह आहे. माझ्यातच दोष आहे. मला डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की तू कधीच बाप बनू शकत नाही. जेव्हा जेव्हा तू म्हणायचीस ना मला मूल पाहिजे, तेव्हा तेव्हा मी खूप डॉक्टरांकडे गेलो, तपासण्या केल्या, सगळं काही केलं तुझ्या नकळत. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांना पण यश येत नव्हतं. काय करू मी, तूच सांग. नवऱ्याच्या अशा बोलणे ऐकून सुमनला चक्कर आली व ती खाली कोसळली. ती तशीच पडून राहिली, एकही शब्द न बोलता. काय करावं काहीच कळत नव्हतं. खूप बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काहीच बोलत नव्हती. तिच्या तोंडातून एकही शब्द येत नव्हता. ती उठली, अशीच बॅग भरायला घेतली. नवरा पटकन तिच्यापाशी गेला व म्हणला, सुमन, असं करू नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला सोडून जाऊ नकोस. तू सोडून जाशील याच भीतीने मी तुला आजपर्यंत हे सत्य सांगितले नाही. ती काहीच बोलत नव्हती व बॅग भरायला लागली. एक 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 कपडे भरत होती. नवऱ्याने तिच्या हातातले कपडे ओढून घेतले व म्हणाला, सुमन, माझ्याशी काहीतरी बोल. अशी गप्प गप्प का राहतेस? मग सुमन म्हणाले, तुम्ही माझा विश्वासघात केलाय. हेच का प्रेम आपलं? तुम्हाला एकदाही सांगावंसं वाटलं नाही? एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून ठेवली, ज्या गोष्टीसाठी मी मरत आहे. लोकांचे बोलणे खाते, कोणी मला घरी येऊन देत नाही, कोणी मला मूल घेऊ देत नाही. त्यांची मुले जेव्हा जेवण करतात ना तर आई त्यांना घरात घेऊन जातात, बाहेर खेळत असताना. हे सर्व पाहून माझ्या जीवाला किती वेदना होत्यात. तर तुम्हाला ते कळत नव्हतं का? मला कोणी सवाशने जेवायला बोलत नव्हते की कधी कोणाच्या लग्नात बोलत नव्हते, आणि जर लग्नात गेले तर फक्त अपमान पदरी पडायचा. मला वाटायचं आज ना उद्या माझ्या ओटी नक्की भरेल. देवीचा धावा करायची की आमचा संसार अजून खूप सुखाचा होऊ दे, अंगणात लहान लहान पिल्लं खेळू दे. पण नाही, तुम्ही सगळं माझ्याशी खोटं बोललात, माझा विश्वासघात केलात. मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार.
एकीकडे ती त्याला ओरडत होती आणि दुसरीकडे त्याला बोलत असल्यामुळे तिला त्रासही होत होता, कारण दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. पण तिने काहीच ऐकलं नाही. नवऱ्याच्या हातातून बॅग उडली आणि रस्त्याने चालू लागली. नवऱ्याला खूप वाईट वाटले. तो तसाच रडत खाली बसला. ती रडत रडत चालली होती. चालता चालता तिला एक रस्त्यावर जोडपं दिसलं. दोघांचंही वय खूप झालेलं होतं. एकमेकांचा हातात हात धरून ते दोघे चाललेले होते. त्यांना चालवायला हे जीव नव्हता असे वाटत होते. सुमन सर्व काही पाहत होती लांबून. नंतर ती त्या दोघांजवळ गेली व म्हणाली, आजी आजोबा, तुम्हाला तर चालता येत नाहीये, तेवढी ताकदही नाहीये, तुम्ही दोघेजणी असे का फिरताय? त्यावर ते आजीबाबा दोघेही रडायला लागले. सुमन त्यांना म्हणली, काय झालं? त्यावर ते आजोबा म्हणले, काय सांगू पोरी तुला माझ्या नशिबाची गोष्ट. त्यावर सुमन म्हणाली, बाबा काय झाले मला सांगा ना. त्यावर बाबा म्हणले, पोरांनी आम्हा दोघांना घराबाहेर काढले सुनेच्या सांगण्यावरून. आजपर्यंत पोरासाठी खूप कष्ट केले मी. त्याला शिकून मोठं केलं, त्यांचं लग्न केलं आणि काल आलेल्या बायकोच्या सांगण्यावरून आम्हाला घराबाहेर काढले. 2-4 दिवस जेवायला देत नव्हती. आम्ही घर सोडून निघालो तिथून. निदान बाहेर पडल्यावर आम्ही दोघे नवरा बायको म्हणून एकत्र तरी राहू शकतो ना, असे बाबा बोलले. आम्ही बाहेर निघाल्यावर आम्हाला एकमेकांपासून कोणी वेगळं करणार नाही असं म्हणून ते रडायला लागले. बाबा रडत असताना आजी हळूच आवाजात म्हणते की जाऊ द्या ना, मुलाने घराच्या बाहेर काढले, पण आज आपण एकत्र तर आहोत ना. देवाने आपल्याला मुलं नसली दिली तरी चाललं असतं, वांजुटी म्हणून राहिले असते, निदान हे तरी पाहायला नसतं लागलं. तेवढंच सुमन हे ऐकलं आणि तीही रडायला लागली व तिला कळाले की आपण नवऱ्याला सोडून खूप मोठी चूक केली. ती बॅग तिथेच टाकून माघारी नवऱ्याकडे पळत सुटली. नवरा बिचारा रडतच होता. त्याने तिचा फोटो घेतलेला होता हातात आणि तिला घट्ट मिठी मारू लागला आणि रडू लागला. ती दारात आली व पटकन जाऊन नवऱ्याला मिठी मारली व म्हणाली, मी चुकले, मला माफ करा. ते आजी आजोबा भेटले नसते तर मी खूप चुकीचा निर्णय घेतला असता. देवाने पाठवले होते त्यांना माझ्यापाशी. मला तुम्ही हवेत, मूल नको आहे. आपलं 12 वर्षाचं प्रेम मी विसरले होते. लोक काय हो, लोक अशीच असतात. चांगलं करा किंवा वाईट करा, नावच ठेवणार. मी चुकले. त्यावर नवरा तिला म्हणाला की मी तुला मूल देऊ शकत नाही. त्यावर सुमन म्हणाली, आपण अनाथ मुलं घेऊया, त्यांना वाढवू, त्यांना आईवडिलांचं प्रेम देऊया. असे म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली व दोघेही खूप खुश झाले आणि त्यांचा संसार आनंदाने करू लागले. परत सुमनने कधीच नवऱ्याकडे मूल पाहिजे म्हणून हट्ट धरला नाही. तात्पर्य, संसार सुखायचा करायचा असेल तर एकमेकांना समजून घेणं व एकमेकांवर विश्वास मिळवणं खूप महत्त्वाचं असते. एक छोटंसं खोटं संसार उद्ध्वस्त करू शकतो. ही कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या रा फिल्म्स प्युअर एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.